हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? तर आजपासून आम्ही दिवाळीची क्लिनिंग करण्याला सुरुवात करणार आहे. तर स्टार्ट मी माझ्या रूमपासून करते. तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि मी पूर्ण दाखवते म्हणजे आता माझी रूम कशी आहे आणि मग क्लिनिंग झाल्यावरती एकदा दाखवते की ते कशी झाली. तर आज माझं टार्गेट आहे की मला पूर्ण कपाटे आवरून घ्यायचे आहेत आणि कपाटातले जे म्हणजे साड्या आणि कपडे आहेत ते पण व्यवस्थित घड्या करून ठेवायच्यात आणि ज्या गोष्टी मला लागत नाही आहेत त्या मी कपाटातून बाहेर काढणार आहे सगळ्या आणि ते काय जे यूज होतं आहे मला तेवढंच ठेवणार आहे. कारण की खूप छोट्या छोट्या गोष्टी माझ्याकडे जमा झालेल्या आहेत आणि त्या गोष्टी मला फेकून पण देऊ नाही वाटत आणि परत वाटतं की का फेकून दिलं असं होतं. तर मला हे क्लीन करून घ्यायचं होतं पूर्ण कपाट. तर मी सगळं आवरून घेतलं होतं आतमधून आणि फक्त बाहेरून पुसून घ्यायचं होतं. तर मी छान असं पुसून घेतलं. जोपर्यंत माझा हात पोचतोय तोपर्यंत मी ते पुसून घेतलं आणि खूप छान वाटतं असं नाही का घरामध्ये क्लिनिंग वगैरे करायला. आणि उद्या मला आज म्हणजे बेडरूमच आवडणार आहे. बघू जर आज जमलं तर मग मी किचन पण आवरून घेईल. जर नाहीच जमलं तर दिवसभरामध्ये मी माझं रूमच एकदम डीप क्लिनिंग करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी परत घेतलं माझं ड्रेसिंग टेबल आवरायला. सगळं सामान मी बाहेर काढलं होतं आणि छान असं घासणीने घासून मी ते एकदम छान क्लीन करून घेणार होते. कारण की ना त्याच्यावरती सगळे असे मेकअपचे वगैरे डाग पडतात आणि ते खूप खराब होतं आणि ग्लास असल्यामुळे मला ते नाही का डाग लगेच दिसून येतात कोणाला पण. मी ड्रेसिंग टेबल एकदम घासणीने असं घासून घेतला आणि छान असं क्लीन पुसून घेतला आणि सगळं नाही का एकदम छान क्लीन केल्यावरती कसं सगळं सामान पण व्यवस्थित आपल्याला समजतं ना कुठं काय ठेवलंय कुठे काय ठेवायचं. आणि हे बघा तर मी परत माझ्या कामाला लागले. मला माझाच गल्ला सापडला होता आणि तो खरंच माझ्या लक्षात नव्हता. आणि आता म्हणजे नाही का या दिवाळीमध्ये आमची चांगलीच मज्जा आहे कारण की दोघांमध्ये पण आम्ही पैसे सेव्ह केले होते आणि 2-3 महिने झाले मी काय त्याच्यामध्ये पैसे टाकतच नव्हते कारण मी विसरून गेले होते. तर आता मी परत त्याच्यामध्ये थोडी सेव्हिंग करायला सुरुवात करेल आणि छान असं कपाटांचं डीप क्लिनिंग करून घेतलं होतं. त्याच्यानंतर टीव्हीचं युनिट आहे ते पण मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं. सगळं जे काय होतं ते पटपट मी आवरून घेतलं कारण की मी म्हणजे सगळं मी आवरतच असते. म्हणजे किती पण आवडली ना पण आरव तर सगळीकडे पसारा करतोच आणि मी रोज माझी बेडरूम तर खूप आवडते आणि हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये आरव खूप पसारा करतो. मी 2-2 दिवसातून 2 वेळा दोन्हीकडे आवरून घेते आणि पण अशी डीप क्लिनिंग कधीतरीच करते. म्हणजे असं काही सण असेल किंवा काय कार्यक्रम असतील घरामध्ये तर त्यावेळेस मी अशी डीप क्लिनिंग करून घेते. पण दिवाळीच्या वेळेस कसं असतं ना पूर्ण घरच एकदम आपण डीप क्लीन करून घेतो. त्याच्यानंतर थोडी भूक लागली होती मी आमच्यासाठी वडापाव आणला होता. तर मी आणि सगळ्यांनी मस्त वडापाव एन्जॉय केला. त्याच्यानंतर मी सगळं सामान माझं व्यवस्थित वरती ठेवलं. फर्स्ट कप मी माझ्यासाठी केलेलं आहे. सगळं जे काय माझे सामान प्रोडक्ट्स आहेत ते मी वरती ठेवणार आहे आणि सेकंड ह्याच्यामध्ये आरोग्य ठेवणार आहे. कारण की आहे ना माझं सारखं म्हणजे मी यूज करते आणि पण नंतर जिथं खाली असतं म्हणजे तिथंच ठेवून देते. आता किती छान मी असं आवडून घेतलेलं आहे आणि आता किती दिवस राहतात ते तर नाही माहिती पण जोपर्यंत आहे का तसं मी व्यवस्थित ठेवून ठेवलं. खिडक्या वगैरे सगळं पुसून घेतल्या आणि रूम पण एकदम छान अशी चमचम करत होती. त्याच्यानंतर मग मी जो काही खाऊस तो रूममध्ये ठेवला तो व्यवस्थित नीट ठेवला आणि त्याच्यानंतर त्याचे जे काही शूज होते ते पण छान असं व्यवस्थित पुसून सगळे ठेवले. त्याच्याकडे खूप शूज आहेत ठेवायला पण जागा नसते पण मी तसंच ॲडजस्ट करून ठेवते. तर एवढे शूज त्याला आता म्हणजे छोटे पण व्हायला लागलेत काय पण ठेवलेत तरी पण. आणि हे सगळं TV युनिट वगैरे सगळं माझं व्यवस्थित क्लीन झालं. एकदम रूम अशी चमचम करत होते एकदम छान असं मी डीप क्लीन करून घेतलं आणि कूलर पण सोबत मी क्लीन करून घेतलं होतं. त्याचं पाणी पण चेंज केलं तर आता झाली नेक्स्ट मॉर्निंग कारण की काल मी काय फक्त बेडरूमच आवडली आणि काय बाकीचं आवडलं नाही
कारण त्याच्यानंतर मी आरवला जेवण घातलं आणि त्याच्यानंतर मी त्याला झोपवलं आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाचा टाइम झाला होता. मग स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर नेक्स्ट मॉर्निंगला आरव अशी काहीतरी गाडी खेळत होता. आरवला ही गाडी खूप आवडते आणि बघा आता तर आरवला जेव्हा बसून गाडी चालवतोय. त्याला अशी गाडी आम्हाला घ्यायची आहे तर आम्ही बघू, पण आता त्याच्याकडे ज्या आहेत तर त्याच खेळतो. आणि नेक्स्ट डे मग मी किचन आवडायला घेतलं होतं. सकाळी सकाळी मी लवकर किचनमध्ये आले आणि मला किचनची पण पूर्ण डीप क्लिनिंग करून घ्यायची होती. कारण की असं रोज तर मी करते किचनची क्लिनिंग, पण जे काय की रोज आहे ना असं पूर्ण आपण किचनची बॉल आपल्याला काही धुता येत नाही. आणि हे पूर्ण रॅक आहे ना मला क्लीन करून घ्यायचे होते सगळे भांडे आणि सगळे हे जे पूर्ण किचनमधली जी भिंत आहे ती पण मला पुसून घ्यायची होती. फ्रीज क्लीन करून घ्यायचा होता, दरवाजा पण पुसायचे होते किचनमधले, देव भरायचे. असं माझं थोडं काम राहिलं होतं कारण की रोज थोडं मी करून घेते. आणि त्याच्यानंतर मग मी हॉल पण सगळं आवरून घेतलं होतं. किचन आणि हॉल मी आज पूर्ण क्लीनच करून घेणार होते. आणि जर सगळं असं व्यवस्थित नाही का छान आपण सगळं क्लीन केलं ना खूप छान वाटतं घरामध्ये, एकदम पॉझिटिव्ह वातावरण होतं. तर मी सगळे भांडे वगैरे असे काढून घेतले आणि त्याच्यानंतर लगेच मी ते घासणार पण होते कारण की पटपट आवरावं लागतं. कारण की लहान बाळ असेल ना तर त्याला बघता हे सगळे कामं पण करून घ्यावे लागतात. त्यामुळे पटपट सगळे भांडे काढून घेतली आणि लगेच ती घासून पण घेतली. आणि आरव पण मला आला होता हेल्प करायला. सगळं असं छान झाडून घेतलं, सगळे भांडे एका साईडला काढून घेतली आणि मग मी नाश्ता केला. नाश्ता तर बाहेरूनच आणला होता आज, तर आरवला पण आम्ही तेच दिलं होतं. आरव पाव आणि ते शेव असते तो खात होता. त्याच्या आधी मला शिरा पण खायला घातला होता आणि त्याचा नाश्ता वगैरे सगळं झाला होता. पण तरी पण आमच्यासोबत थोडंसं त्याला आम्ही असंच खायला दिलं होतं. त्याच्यानंतर मी सगळं हॉलचं पण डस्टिंग वगैरे करून घेतलं, छान असं घासून घेतलं आणि सगळे भांडे वगैरे पटकन घासून घेतले. एका साईडला नेऊन ठेवलेलं लगेच वाळले होते ते. किचन साफ झाल्यावर सगळं व्यवस्थित जागेवर लावण्याची मजा आहे कशातच नाही आहे. मी सगळे डबे आणि सगळे भांडे व्यवस्थित लाईनमध्ये रांगेत एका लावून ठेवले होते आणि सगळं स्वच्छ झालं ना तर खरंच वाटतं की दिवाळी आली आहे, जवळ आली आहे. आणि खूप छान वाटत होतं घरामध्ये, एकदम असं पॉझिटिव्ह वातावरण होतं. आणि किचनमधले सगळे काम झालेले असेल ना तर खूप छान वाटतं कारण की फराळाचं पण बनवायचं असतं ना. आणि आपण ते पहिलं जे फराळ बनवतो ते देवालाच ठेवतो. तर एकदम असं छान क्लीन असेल किचन आणि पूर्ण घर पण एकदम क्लीन असेल ना तर एकदम छान प्रसन्न वाटतं आणि आपल्याला पण फराळ वगैरे बनवायला खूप उत्साह येतो. ते सगळे मी भांडे वगैरे घासून घेतले होते. तसं तर आम्ही दसऱ्याला पण सगळं क्लीन केलं होतं आणि सगळं परत आत्ता दिवाळीमध्ये पण क्लीन करतोय कारण की घरामध्ये जेवढं क्लीन ठेवता येईल तेवढं आम्ही, कारण सारखं आपण असं सगळं स्वच्छ ठेवलं ना घरामध्ये तर परत तसं काही सण वगैरे असेल तेव्हा क्लीन करायला एवढं काही जास्त अवघड वाटत नाही आणि पटपट लवकर 2-3 तास ते कामं होऊन जातात. आणि त्याच्यानंतर मग मी असं छान खिडकी वगैरे किचनची अशी क्लीन करून घेतली होती पाण्याने आणि सगळं किचन एकदम छान असं घासून वगैरे घेतलं होतं. कारण की अशी डीप क्लिनिंग आम्ही काय नाही का रोज तर करता येत नाही. बेसिक आपण असं किचनच पुसून घेतो आणि बाकीचं तर काही करत नाही. आणि 2-3 तास लागले हे सगळं काम करायला आणि थोडा थकवा पण आला होता. तरी पण मी पटपट आवरून घेतला आणि मी जेवण पण बनवून घेतलं होतं एक सगळं किचन क्लीन करायच्या आधी. कारण की दुपारची वेळ पण झाली होती आणि जेवणामध्ये मी असं नॉर्मलच काहीतरी बनवणार होते. तर माझं किचन वगैरे पूर्ण क्लीन होत आलं होतं. तर मी 2-3 पाण्याने असं सगळं वॉश करून घेतलं कारण की कसं आहे ना वरपर्यंत तर मला काही घासता आलं नाही आहे, पण जे काय जेवढं मला जमेल तेवढं मी घासले आणि छान असं पाण्याने वॉश करून घेतलेलं आहे. आणि असं डीप क्लिनिंग जर झालं ना म्हणजे आपण केलं ना म्हणजे महिन्यातून किंवा आठवड्यातून 2-3 वेळा केलं ना तर परत असं काही सण वगैरे असल्यावर ते करायला लागत नाही जास्त मेहनत. आणि मी जेवण बनवलं होतं नॉर्मल अशी बटाट्याची भाजी, वरण, भात आणि भाकरी. कारण की असं जेवण लगेच लवकर बनतं आणि मी जेवण वगैरे झालं आणि किचन वगैरे सगळं मी आवडून घेतलं होतं. छान असं किचन पण चमचम करत होतं. सगळे भांडे पण एकदम छान लाईनीत लावून सगळे भांडे वगैरे माझे लावून झाले होते. आणि त्याच्यानंतर मग किचनमधून बाहेर आले आणि हॉलमध्ये पण सगळं मी आवरलं होतं. एकदम हॉल पण नाही का डस्टिंग वगैरे सगळं करून ठेवलं होतं. आणि बाहेर पेंटर आले होते घराला, पूर्ण पेंट करून घराला ह्यावेळेस आम्ही पेंट केला आणि आरव असा बाहेर खेळत होता. जर असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा. बाय.